अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झालेला असताना अवैधरित्या घरगुती गॅसमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये गॅसचा काळा बाजार करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त नाशिक शहर, पोलीस उपायुक्त गुन्हे नाशिक शहर, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अवैधरित्या घरगुती सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरणाऱ्या इसमांचा शोध घेत असताना पोलिसांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की काही इसम हे भद्रकाली येथील कुट्टी बाजार येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती वापराचे LPG गॅस सिलेंडर घेऊन त्यांच्याकडील साहित्य साधनांच्या मदतीने भरलेल्या घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये धोकादायकरित्या बेकायदेशीरपणे भरत आहे। खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर पोलीस पथकाने संयुक्तरित्या कुट्टी बाजार येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये भद्रकाली नाशिक येथे बातमीप्रमाणे छापा टाकला असता इसम नामे संदीप संतोष चव्हाण वय 28 वर्ष, आसिफ अहमद शेख वय 36 वर्ष, अनिल लहू घोडे वय 29 वर्ष, संतोष अशोक पटेकर वय 28 वर्ष असे 2 वेगवेगळ्या गॅस भरण्याच्या अनधिकृत मशीनच्या सहाय्याने घरगुती वापरासाठी असलेला LPG गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये बेकायदेशीररित्या भरताना साहित्य साधनांसह मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून 33 घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्या आणि 13 व्यावसायिक सिलेंडरच्या टाक्या, 2 गॅस भरण्यासाठी वापरले जाणारे मशीन, 2 गॅसचे वजन करण्यात येणारे इलेक्ट्रिक वजन काटे आणि एक 3 चाकी ॲपे माल वाहतूक करणारे वाहन असा एकूण 3,15,400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदर आरोपी विरोधात पोलीस हवालदार नजीम खान पठाण यांनी भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास भद्रकाली पोलीस ठाणे करत आहे। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।